हॅलो गाईज, आता आपण जागृतेश्वर मंदिराच्या पुढे आलेलो आहोत आणि जागृतेश्वर मंदिराच्या पुढे आलात ना तर हे कणकेश्वर करून नवग्रहाचं शिव मंदिर लागतं। हे कणकेश्वर म्हणून मला लक्षात आलं जेव्हा मी अलिबागला गेलो होतो ना, तर गाईज एका डोंगरावर 15 किलोमीटर लांब अलिबागवरून कुणकेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे। खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते, खूप डोंगरावर पण आहे ते, पण 2-2.5 तास लागतात जायला, परंतु खूप वातावरण चांगलं आहे तिकडचं आणि परिसरही खूप सुंदर होता। सो गाईज आता आपण कणकेश्वरला चाललो आहे, जे वाशी नवी मुंबईमध्ये आहे आणि गाईज तेही बंद आहे। सो आज तेही मंदिर बंद होतं। आपण थोडंसं जाळीतून वाकून बघायचा प्रयत्न केला तर आतमध्ये आपल्याला दिसत आहेत हे नवग्रह आहेत आणि हे नवग्रहांच्या बाजूला समोर इथे आतमध्ये थोडं झूम करू आपण। गाईज झूम केल्यानंतर आपण पाहू शकता एक शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावर शेषनाग आहे आणि विठ्ठल रुक्माई यांची पण मूर्ती आहे। सुंदर होतं गाईज नवग्रह आणि हे। त्यानंतर आपण थोडं पुढे बघू, मंदिर इथं बंद असल्यामुळे आपण थोडं काहीतरी शोधू इथे। खूप सुंदर होतं गाईज इथे आजूबाजूला आणि शांतता तर निश्चित खूप सुंदर आहे शांतता इथे। इथे भिंतीवर पेंटिंग केलेली आहे, पेंटिंग पण सुंदर आहे, कुठलं तरी शिव मंदिर आहे आणि तिकडे एक वरात जाताना डोली होती आणि एक सभागृह आहे, सावित्रीबाई तुकाराम भगत सभागृह आहे। सो गाईज सभागृह पण खूप मोठं आहे आणि साफसुथरं होतं ते। आय थिंक इथे जेवणाचा भोजनालयाचा कार्यक्रम अथवा कोणाचा लग्नविधी वगैरे पार पडत असणार असं असावे मला वाटतंय असं। सो आपण आता इथून निघतोय पुन्हा आणि सुंदर होतं मंदिर आहे गाईज। जर का तुम्ही त्या साईडला येत असाल, म्हणजे तुम्ही जागृतेश्वरला येताय तर येता इथे पण या आणि गाईज दोन्ही मंदिराकडे यायचं असेल तर सकाळी जरा लवकर या, नाही तर गाईज 4च्या नंतर या, 5-5:30च्या सुमारास। त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही मंदिर ओपन्स मिळतील। जर दुपारच्या वेळेस आलात तर बंद मिळतील। एकदा आपण इथून पण बघितलात ना तुम्ही, हा दरवाजा बंद आहे, आतला दरवाजा चालू आहे, पण हा दरवाजा आहे ना हाफ क्लोज आहे। कारण इथून तुम्ही दर्शन जेव्हा घेता तर या दरवाजातून बाहेर येता आणि तुम्हाला हे दर्शन घेऊन नवग्रह घेऊन तुम्ही इथून बाहेर पडता। सो गाईज प्रयत्न तर केला आपण, पण दोन्ही व्हिडिओज काढले, दोन्ही मंदिर बंद होते, पण प्रयत्न आपण सोडायचा ना, प्रयत्न करत राहायचा, कधी ना कधीतरी यश मिळणारच। सो पुढे आपण जाऊ। हे आमचे छोटे पग्गू मामा बघा काय करतात, जे आम्ही दररोज सकाळी मी जे काम करतो ना ते पग्गू मामा पण करतायत। कावळ्यांना ते गाठ्या टाकतायत, फरसाण टाकतायत, कावळेही बऱ्याच प्रमाणात आलेत गाईज। खूप सुंदर आहे। तुम्हाला पण जेव्हा वेळ मिळेल ना कुठे मंदिरात वगैरे कुठेही गेलात तर तिकडे पक्षी वगैरे असतील त्यांना थोडंफार खाणं टाकत जा, कारण ते मुख्य जनावर आहेत। तुम्हाला पण कुठलंही, मी असं नाही बोलत, पक्षी, कुत्रा असेल, मांजर असेल, प्रत्येक जनावराला तुम्ही द्या, तुमच्याकडनं जितकं होईल तितकं घ्या। गाईज कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हा, मला नक्कीच कमेंट करून लाईक करून सांगा आणि नवीन असाल आणि गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया गाईज पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक, कमेंट्स आणि शेअर्स करा।